नमस्कार, मी अमोल अशोक काळे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. नवरात्र सुरू होत आहे म्हटल्यानंतर नवीन काहीतरी चित्रमालिका म्हणजेच ड्रॉइंगची एक सिरीज घेऊन मी दरवर्षी नवरात्रात येतच असतो. तसं याही वर्षी आलेलो आहे. उद्यापासून आपल्या सगळ्यांना कलातीर्थ यूट्यूब चॅनलवरती ही चित्र बघायला मिळणार आहेत. दरवर्षी काहीतरी एक वेगळा प्रयत्न असतो की काय वेगळा विषय लोकांच्यापर्यंत जाता येईल किंवा तसा मांडता येईल असा विचार साधारणपणे करत असतो. फार काही मोठा विचार किंवा फार काही मोठं सगळ्या गोष्टी होतात असं नाही आहे, पण एक छोट्यापासून सुरुवात करायची असते आणि मग जर झालाच एखादी गोष्ट जर मोठी तर ती कदाचित मोठी होऊ शकते. कारण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एखादी छोटीशी गोष्ट सुरू करतो आणि त्याला खूप मोठं स्वरूप प्राप्त होतं हे आपण सगळेजण बघतोच आहोत. नवरात्र हे अर्थातच शक्तीचं नवरात्र म्हणून आपल्या संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध आहे आणि तशा पद्धतीने ते साजरं केलं जातं. पण मग शक्ती ही माझा एक कलाकार म्हणून विचार आहे, तो प्रत्येकाला पटेल असं नाही आहे. पण अर्थात कलाकारांची सगळीच मतं ही सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना पटतीलच असंही नसतं. पण तरीसुद्धा कलाकारांनी व्यक्त होणं हे जास्त गरजेचं असतं असं मला वाटतं. आणि व्यक्त होताना काहीतरी वेगळेपणा लोकांच्यापर्यंत जातोय का याचाही विचार कलाकारांनी करावा असा एक माझा फक्त विचार आहे. म्हणून ही जी शक्ती आहे ही शक्ती वेगवेगळ्या रूपातून प्रगट होत असते. कधी ती दुर्गा असते, कधी ती पार्वती असते, कधी ती शैलपुत्री असते, कधी अन्नपूर्णा असते. या सगळ्या म्हणजे या शक्तीची ही वेगवेगळी रूपं असतात. मला असं वाटतं की तीच शक्ती सरस्वतीच्या रूपाने देखील प्रगट होत असते. मग ही सरस्वतीचं रूप म्हणजेच काय तर अल्पाक्षर सरस्वती असं आपल्याकडे म्हणलं गेलंय. म्हणजेच अक्षर रूप हे सरस्वतीचं रूप आहे. त्या अक्षरापासून शब्द तयार होतो, त्या शब्दापासून पुढे वाक्य तयार होतात, वाक्यांपासून परिच्छेद तयार होतात, परिच्छेदापासून पूर्ण धडा तयार होतो आणि त्या धड्यापासून पुस्तक तयार होतं, कादंबरी तयार होते आणि त्या कादंबरीतनं अनेक इतिहास लोकांच्यापर्यंत जातात. पण त्याचं सगळ्यात छोटंसं जे रूप असतं ते म्हणजे अक्षर रूप, आणि ते सरस्वतीचं रूप मला जास्त भावलं. मग एक विचार असा आला की अर्थातच मी जरी चित्रकार असलो तरी संगीत हा माझा श्वास आहे. त्यामुळे मग असं वाटलं की आपण संगीताच्या माध्यमातनं लोकांच्यापर्यंत काही जाता येईल का. मग संगीत म्हटल्यानंतर त्या संगीताची एक बाजू जी आहे ती आहे शब्द, आणि त्या शब्दांचं एक रूप ते म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतली गीतं. ही गीतं या गाण्यांनी अनेक पिढ्या घडवल्यात, अनेक पिढ्या सजवल्यात. आपली संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी ही संपूर्ण जगात इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखली गेली आहे आत्तापर्यंत, आणि याचं कारण ते म्हणजे आपल्या हिंदी चित्रपटातली गाणी आणि त्याचे अर्थातच सगळे गीतकार. काय होतं की गायक किंवा चित्रपटामध्ये जे हिरो आणि हिरोईन्स जे असतात तर ते पडद्यावरती दिसतात. गायक कधीकधी कार्यक्रमांमधनं दिसतात, पण जे फारसे लोकांच्या समोर येऊ शकत नाहीत किंवा आलेले नाहीत किंवा कदाचित काही लोकांना माहितीही नाही आहेत, आणि ते म्हणजे गीतकार. तर अशा काही गीतकारांची मी या नवरात्रामध्ये चित्र काढणार आहे. आणि ती चित्र ही ज्यावेळेस मी सादर करणार आहे आपल्यासमोर तर त्यावेळेस काही त्यांचे शेर जे आहेत तर ते देखील ऐकवणार आहे आपल्याला. आणि त्यांची एक म्हणजे आपल्या सर्वांना जी गाणी अगदी ओठावर आहेत, ओठावर कुठल्या गोष्टी येतात की ज्या हृदयात असतात त्याच ओठावरती येतात असं आपल्याकडे म्हणलं जातं. तर त्याच्यामुळे तशी जी गाणी आहेत
तर ती गाणी देखील आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि ती गाणार आहे स्वामिनी कुलकर्णी. म्हणजे स्वामिनी कुलकर्णी आपल्या सर्वांना आता परिचयाची आहे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाची संचालिका म्हणून देखील ती काम करते आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाचं यूट्यूब चॅनल, तसंच तिचं स्वामिनी कुलकर्णी हे गाण्याचं चॅनल आणि स्वामिनी व्लॉग्स हे सगळ्या आर्ट फील्डशी रिलेटेड अशा सगळ्या गोष्टी ती तिच्या चॅनलवरतीही दाखवत असतेच. तर स्वामिनी कुलकर्णी याबरोबर या सगळ्या शायर लोक जे आहेत तर त्यांच्या गाण्यांच्या काही ओळी आपल्याला ऐकवणार आहे. असा एक थोडासा वेगळा प्रयोग करण्याचा एक मानस आहे आणि तो बघूया, आपल्या सर्वांना नक्की आवडेल असं मला वाटतंय. जर आपल्या सर्वांना आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला कसं वाटतंय, की चित्र कसं वाटतंय आणि हा संपूर्ण प्रयोगच आपल्या सर्वांना कसा वाटतोय. हे ज्यावेळेस आम्ही म्हणजे माझ्या डोक्यात ही कल्पना आली त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की उर्दूचा अभ्यास माझा अजिबातच नाही आहे, पण ऐकून ऐकून काही गोष्टी माहिती असतात, कधीतरी ऐकलेली असतात. गाणी तर आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहेत, पण जे शेर आहेत उर्दूमध्ये, या सगळ्या शायर लोकांचे जे शेर आहेत तर हे काही माहिती नव्हते. मग ज्यावेळेस खूप गरज असते तर त्यावेळेस कोणीतरी एक माणूस येतो आणि तो आपल्याला खूप मदत करतो आणि तसाच आत्ता ह्या वेळेस माझ्या मदतीला आला ते म्हणजे डॉक्टर मंदार दातार हा माझा मित्र. स्वतः डॉक्टर मंदार दातार हा बॉटनिस्ट आहे, पण त्याचा उर्दूचा इतका प्रचंड अभ्यास आहे तर त्याच्यामुळे त्याला मी सतत त्रास दिला थोडक्यातच की मला तू शेर सांग या सगळ्या लोकांचे, कारण चांगले शेर हे लोकांच्यापर्यंत गेले पाहिजेत. कदाचित ते गाण्यांमध्ये घेतलेले नसतील, पण असे सगळे त्यांनी शेर मला काढून दिले. स्वतः त्याचा व्यासंग खूप आहे, अभ्यासापेक्षाही मला असं वाटतं की त्याचा व्यासंग जास्त आहे आणि त्यांनी मला खूप चांगले शेर दिलेत आणि ते शेर आता मी चित्र काढत असताना आपल्यासाठी काही म्हणून दाखवणार आहे आणि नंतर गाणी, असा सगळा एक छोटासा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या भेटीला उद्यापासून येतोय. हे व्हिडिओ आपल्याला सर्वांना कलातीर्थ यूट्यूब चॅनलवरती रोज रात्री 8 वाजता बघायला मिळणार आहेत, तेव्हा नक्की बघा आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सगळ्यांना तो व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आमचं कलातीर्थ यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन वेगवेगळ्या सगळे व्हिडिओज, सगळ्या पोस्ट या आपल्या सगळ्यांना बघायला मिळतच असतात. त्यामुळे नक्की कलातीर्थ यूट्यूब चॅनल हे नक्की सबस्क्राईब करा आणि आपण उद्यापासून 9 दिवस सरस्वतीच्या या अक्षररूपी नवरात्रामध्ये आपण सर्वजण नक्की भेटूया. धन्यवाद.